थांबा. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सरकारने 2 निर्णय घेतलेले आहे, दोन्हीचेही स्क्रीनशॉट मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी जोडलेले आहेत. नमस्कार, मी गणेश चव्हाण, JDC अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मी आता सांगत आहे ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी या तिन्हीच्या संदर्भात, पण याची जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर याचा जर तुम्हाला प्रॉपर एक स्ट्रॅटर्जी, त्याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या JDC अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला कमेंटमध्ये एक टाकायचं आहे ग्रुप बी PDF एवढंच टाका. मी तुम्हाला पूर्ण PDFचा जो आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला पाठवतो, PDF तुम्हाला पाठवतो आणि त्याचा जो सिलेबस आहे ते सुद्धा पाठवतो. कारण आता राज्य सरकारनं नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल करत वर्ग अ, वर्ग ब, वर्ग क याच्यासोबतच कर्मचाऱ्यांची भरती जे सुद्धा आता MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फतच घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त तुम्हाला परीक्षा द्यायची आहे लेखी, ना की मुलाखत. आता तुम्हाला कोणत्याही MPSCच्या परीक्षेसाठी मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, कारण सरकारनं मुलाखत आता बंद केलेली आहे. म्हणजे मुलाखतीसाठी पूर्णतः जवळपास रद्दच केलेली आहे. ग्रुप बी असेल, नॉन गॅजेटेड, ग्रुप सी असेल किंवा कर्मचारी, त्याच्यामध्ये सुद्धा भरती प्रक्रियेमध्ये जे अधिक पारदर्शक होण्यासाठी तुम्हाला तुमची जी ओळख पहिचान जी असते आपली, ते आता त्याची गरज नाही. आता तुम्हाला फक्त मेहनत घ्यायची आहे, मेरिटमध्ये यायचं आहे, रँकमध्ये यायचं आहे. म्हणून आता MPSCचं महत्त्व अधिक वाढणार आहे. आणि अजून एक तुम्हाला महत्त्वाचा विषय, जर तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. सरकारचे धन्यवाद. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूचा कोणताही ताण घेण्याची गरज नाही, तो ताण संपलेला आहे. आता 100% फोकस तुम्हाला एक्झामवर करायचा आहे, रिटर्न एक्झामवर करायची, त्याची स्ट्रॅटर्जी बनवायची आहे. आणि ते आता मुलाखतीचा जो विषय आहे तो सोडून द्यायचा आहे पूर्णतः. पुन्हा एकदा सांगतो, जाताना या चॅनलला फॉलो करून जा. तुम्हाला मी जी PDF जी आहे, मी PDF तुम्हाला तुमच्या DM मध्ये पाठवतो. धन्यवाद. जय हिंद.